नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर आज आम्ही सिटीलँडला आलो आहोत. तुम्हाला माहिती असेल सिटीलँड हे कुठे आहे. जर तुम्ही प्रॉपर अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही इतर ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला थोडं लवकर निघावं लागेल. कारण सिटीलँड जे आहे हे प्रॉपर अमरावतीमध्ये नसून थोडं आउटस्कर्टमध्ये येते. जसं आता आम्ही धामणगाव रेल्वे या तालुक्यात राहतो, तर आम्हाला सिटीलँडला जायचं होतं. तर आम्हाला धामणगाववरून सगळ्यात पहिल्यांदा बडनेराला जावं लागलं. बडनेराला पोहोचल्यानंतर तिथनं डायरेक्ट ऑटो लागतात. जर तुम्हाला डायरेक्ट ऑटो मिळत नसेल तर तुम्हाला पंचवटी किंवा राजकमल चौक जे आहे तिथे पोहोचावं लागते बडनेरावरून. आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथून मग तुम्हाला सिटीलँडला जाणारे सिटी बस किंवा ऑटो वगैरे मिळतात. आणि जर तुम्ही प्रॉपर अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर सिटीलँड हे जे आहे इथनं म्हणजे तुम्हाला म्हणजे डायरेक्ट सिटी बसेस किंवा ऑटो वगैरे मिळतात. तर सिटीलँड तुम्हाला माहिती असेल हे एक ट्रेडिंग हब आहे बोरगाव धर्माळीजवळ. आज माझी येथे एक्झाम होती पहिल्या शिफ्टमध्ये, तर आम्हाला सकाळीच येथे पोहोचावे लागले. सिटीलँडमध्ये TCSची एक्झाम सेंटर आहे. येथे ऑनलाईन एक्झाम्स वगैरे होतात. तर सकाळीच येथे लवकर पोहोचल्यामुळे ना विद्यार्थ्यांची संख्या जी आहे थोडी कमी दिसत आहे. 9ला एक्झाम आहे, तर विद्यार्थी आता 1 घंट्यामध्ये लवकर इथे पोहोचतील. पाठीमागे अनाऊन्समेंट वगैरे तुम्हाला ऐकायला येत असेल, तर ती चालू झालेली आहे की लवकर या म्हणते विद्यार्थ्यांना. त्यांना ते बायोमॅट्रिक वगैरे करायचं असते, तर त्यात थोडा वेळ निघून जातो. चेकिंग वगैरे करतात त्यामुळे. आणि एकदा जर गेट बंद झालं की डबल मग एंट्री मिळत नाही. कारण त्यांनी अगोदरच त्यांची जे काही सूचना असते विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये सांगितलेलं असतात की लवकर या. पण तरी विद्यार्थी आहे की उशिरा पोचतात. बघा कसे विद्यार्थी येत आहे. कोणी आपल्या पॅरेंट्ससोबत, कोणी मैत्रिणींसोबत, तर कोणी आपल्या एकटाच. तर बघा असं आहे. एक्झाम म्हटलं की खूप पहाटेपासून उठावं लागतं. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की आमचे व्हिडिओ कसे असतात ते. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.